मंडळी, मुलाखतींचे कार्यक्रम घेण्याचं व्यसन लागलेला हास्य गंधर्व समीर चौगुले आज पुन्हा एकदा एक मुलाखत रंगवायला निघालाय. आणि आज त्याच्यासोबत आहे हास्य लोकातील अप्सरा विशाखा सुभेदार आणि प्रियदर्शिनी आणि गोल गंधर्व प्रसाद खांडेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवीट गोडीची जोडी तुझी माझी. को पॉवर्ड बाय पुना तेच विनोद आणि सन्स लिमिटेड. आणि मी आहे तुमचा लाडका होस्ट, ज्याला बघून सगळ्या स्त्रियांच्या तोंडून उफ असं बाहेर पडतं. समीर चौगुले. आणि मी आहे जीवन एक फुलपाखरू या आगामी काव्य संग्रहातील लेखिका कवयित्री इंदुताई प्रियदर्शिनी. श्वास मी घास तू, ताक मी छास तू, सॅनिटायझर मी, मास्क तू, सोनी मी, मराठी तू, पंख्याला 3 पाती, विणूया तूट नाती. क्या बात आहे, क्या बात आहे. साहित्यातल्या कविता या प्रकाराला सटकन टपलीत मारलेली आहे नुकतीच त्यांनी. आपण वळूया आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे. रसिको, हा कार्यक्रम गेली वर्षभर सुरू आहे, अत्यंत लोकप्रिय झालेला आहे. या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातली आदर्श जोडपी इथे बोलवतो, ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांना आपण इकडे बोलवतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो आणि त्यांच्या यशाचं रहस्य आपण त्यांना विचारतो. तर आज आपल्या समोर येणार आहेत कल्याणचे श्री व सौ घाट पांडे. पांडेचं जमलं नाही ना, म्हणून आगाऊपणा नाही करायचं. घाट पांडे. या 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 यस, ये होईना बात. या बात हे. यस या मॅन, गॉट इट मॅन. या बसा बसा बसा, प्लीज प्लीज बसा बसा. वा. तर हे कुटुंब आपल्या ह्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. हे घाट घाटपांडे कुटुंब हे कल्याणला घाटपांडे कुटुंब हे घाटपांडे कुटुंब हे कल्याणला राहतात. हो सर, नीट बसा सर, कॅमेराला प्रॉब्लेम होईल सर, नीट बसा. हां, ही जी गदा आहे ना ती एवढी लोकांना वाटतं कमरेच्या खाली गदा कशी आली असं व्हायला नको. हां. तर हे घाटपांडे कुटुंब हे गेली 15 वर्ष कल्याण इथे राहत आहे. हो सर, कल्याण माझ्या आयुष्याचे जे होते. बरे. तर आपण एक कविता. नाही नको. हे बघ, घाटपांडे वहिनी, इथे तुम्ही आलेला आहात, कसं वाटतंय तुम्हाला? ठीक वाटतंय. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. आणि आपल्याला वाटून काय, समोरच्याला पण वाटलं पाहिजे ना तसं. आपल्याला खूप वाटतं, पण त्याला वाटायला पाहिजे ना. त्याला जर वाटलं असतं काही तर तसा वागला असता. खूप केलंय. काय केलं खूप केलं. काय केलं दाखव ना. पाडावा काय केलं त्याचा पाडावा. मला पण नाही करायचं. सुपर. खरं तर ते घाबरलेत, जरा नर्वस झालेले आहेत, कारण आयुष्यात पहिल्यांदा ते पदरवर करून नाचताय का तमाशा मध्ये. सर काही हाड ऐका ना, आता गदा नाही, आता तबलानी डग्गा दिसतोय. नाही दाखव प्लीज. तर मला रसिकांना हे सांगायचे, थोडेसे नर्वस आहेत ते, म्हणून वेगळ्या मूडमध्ये इथे आलेले आहेत. आणि होऊ शकतं, म्हणजे असं टेन्शन येऊ शकतं. कॅमेरा ऑन झाला की भलेभल्यांची वाट लागते. भले इथे वाक्य विसरतात आणि ते न दाखवण्यासाठी जरा पाणी दे रे असं म्हणतात बऱ्याच. तर त्यामुळे हे असं होतं
बऱ्याच वेळेला, तर त्यामुळे हे टेन्शन त्यांना आलेलं आहे. येस येस येस. तर आपण आता डायरेक्ट तुमच्याकडे येऊया. घाटपांडे वहिनी, तुम्ही गेली 15 वर्ष यांच्याबरोबर सुखाचा संसार करताय. मला सांगा, ह्यांना जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतात किंवा स्वतः पहिल्यांदा जेव्हा घाटपांडे झालात तेव्हा तुमच्या मनात नेमका काय भावना होत्या? बकऱ्याच्या मनात बळी जाताना जे विचार येतात ना, तेच. हे वेगळे रसिक हो. घाटपांडे, तुमच्या आयुष्यात ह्या मिसेस आल्यानंतर तुमच्या मनात नेमका काय भावना होत्या? काय नाही रे, तुला सांगतो, कोणासाठी कितीही करा त्याला काही पडलेलीच नसते. आणि आपल्या पदरात काय पडतं? पदर फाटतो. काय केलंय? केलेस काय? उरबाडलंयस मला. काय बोलताय? संसारात उरबाडलंयस मला. आपण घेतो एक छोटासा ब्रेक आणि आपण थोड्या वेळाने येऊया. तुम्ही बघता तुमचा आवडता कार्यक्रम विटो गोडीची जोडी तुझी माझी. काय चाललंय काय तुमचं? हो, तुमचं काय चाललंय? आदर्श जोडपं म्हणून इथे आलेला आहात ना, जरा प्रेमाने बोला. जरा काय ठरलंय आपलं? आमचं म्हणजे तुम्ही आमच्याकडे आला होतात ना, तेव्हा आमचं आदर्श जोडपं होतं, पण आता नाही. आज सकाळीच आम्ही दोघांनी डिवोर्सची केस फाईल केली आहे. काय? हो, मला नाही सहन करायचा हा तोंड दाबून बुक्क्यांचा मारणं. मला नाही सहन करायचा. वहिनी काय झालंय मला सांगा. तुमच्यात काय नेमकं काय झालंय? काय व्हायचं राहिलंय? काल रात्री ह्या माणसाला त्याच्या ऑफिसच्या स्टेनो बरोबर पांघरुणात. अरे ए बाई, कुठे काय रडतेस? कुठे नको तिकडे पॉज घेत आहोत. तसं नाहीये, पूर्ण वाक्य आहे. अजून पुढे आहे. काय? चॅटिंग करताना रंगे हात पकडलं मी. चुकीचं आहे. एक मिनिट. मुळात ते चॅटिंग नव्हतं. मग काय होतं? त्याला चॅटिंग नाही म्हणत. काय, मी फक्त रुबी आहे, त्याला रुबीला म्हटलं, रुबी जेवण झालं का, एवढंच विचारलं. गरज काय होती विचारायची? गरज काय होती? ती नसतं विचारलं तर त्या रुबीचा काय कुपोषण बळी जाणार होता? गरज काय होती विचारायची? अरे काय यांचे जळले मेसेज, जेवण झालं काय, ही पद्धती फ्लट करायची. जेवण आणि ह्याच्यावर त्यांचे विनोद काय असतात? जेवण सकाळी झालं, जे टू आता झालं, रात्रीचं जेवण, हे यांचे विनोद. इतकं थुकरट पद्धतीचं फ्लटिंग आहे ना हे. थुकरट फ्लटिंग नाही. एक नंबरचा लफडेबाज माणूस आहे. पकडलाय स्वतः. मी हँडसम आहे, मी करून प्लीज शांत व्हा सर. प्लीज शांत व्हा. प्लीज शांत व्हा सर. प्लीज प्लीज आय वॉन्ट पिन ड्रॉप सायलेन्स हिअर. मला सर सगळे शांत बसले तर पटकन माझ्या कवितेचं उद्घाटन करून घेऊयात का सर? तुझ्या आखलेला गुप्तधन समजून पुरलेस की काय शेतात तू? नको ना, हे काय चाललंय? आपला कार्यक्रम सुरू आहे, मध्ये कुठे उद्घाटन करतेस तू? सर प्लीज ऐका सर. ऐका ना सर, हे असं करू नका सर. आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही? आपण जेव्हा घेतलं होतं तर आदर्श होतं. आपण आदर्श कुटुंब म्हणून तुम्हाला घेतलं की नाही मला सांगा. लोकांना बघायचं तुमच्यात प्रेम किती आहे. प्लीज ना सर, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. प्लीज प्रेमानं बोला. मला जबाबदारीची जाणीव आहे, तिला सांगा. मला पण आहे जाणीव. मी सुद्धा जबाबदारीनं वागेन. पण या माणसाला सांगा माझ्याशी नीट बोलायला. टोमणे पिमणे मारले ना तर मी अजिबात सहन करणार नाही. नाही म्हणणार टोमणे. बोला ना, बोला. टोमणे नाही म्हणणार. ओके म्युझिक सुरू करा. My God, it's such a lovely couple it is. स्वागत आहे ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. मी कवयित्री इंदुताई, जीवन एक फुलपाखरू या आगामी कविता संग्रहाची लेखिका. याची काहीच गरज नव्हती. या पुस्तकाचा लेखक समीर चौगुले तुमचं स्वागत करतो. तर आज इकडे आलेले आहेत घाटपांडे वहिनी. एक मिनिट मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मला ना घाटपांडे वहिनी म्हणू नका. माझं नाव आहे विशाखा, त्या नावानं हाक मारा. मला घाटपांडे हे आडनावाची ना लावू पण नकोस. घाटपांडे आडनाव लावायची इच्छी बघा. तुम्ही हे असं अजिबात वागू नका. अजिबात वागू नका.
नका. माझ्या तिसऱ्या कवितेचं शीर्षक हेच आहे. अजिबात असं वागू नका जे मला देता येणार नाही ते मागू नका. अजिबात असं वागू नका. थांब ना, नको ना. नाही गं, पुरुषांना सवयच असते. Please, please. आयुष्यभर आपण बायकांना संसारासाठी फक्त देत असतो आणि हे लोक नुसते घेत असतात. कोरबडून लचके तोडतात बायकांचे, माझं- माहितीये का? माझी कविता- अतिशय दरिद्री पुरुष असतात, तुला सांगते. चौगले यावरच माझी कविता आहे खरंच तुम्हाला सांगते मी. ही वेळ नाहीये म्हणून मी बोलत नाहीये. सर ऍक्च्युली तुम्हाला सुचत पण नाही काय सांगतो ना. असं नाही. असं नाही. त्याला मला- काहीच नाही ना. Please, please. Please, sir, please, खरंय sir. खरंय खरंय. Please, please. काय प्रामाणिक राहिलेली. चला कार्यक्रम सुरू करूया आपण. कार्यक्रम सुरू करूया. हो, हो. चला. आता आपण एका वेगळ्याच राऊंड कडे वळतोय. Okay. अतिशय गमतीदार असा राऊंड आहे आणि या राऊंडचं नाव आहे गजरा माझ्या प्रीतीचा. रसिको, गजऱ्याचं महत्व फार कमी होत चाललेलं आहे. नवऱ्याने आपल्या नाजूक हाताने अलगदरित्या बायकोच्या केसात गजरा माळणे यासारखं दुसरं सुख नाही. काय प्रसाद ये होईना बा. खरंय खरंय. तर त्यामुळे आता तोच सीन आपण इथे रिक्रिएट करणार आहोत. इथे गजरा ठेवलेला आहे. आपले जे मिस्टर घाटपांडे आहेत ते त्यांच्या नाजूक हाताने अलगदरित्या त्यांच्या केसात गजरा माळणार आहे. वा वा वा. तत्पूर्वी दोघांनी एकमेकांसाठी उखाणा घ्यायचा आहे. उखाणा तर बांधते उखाणा बांधते. तुम्हाला सांगते 15 वर्ष झाली एकदाही गजरा दिलेली नाही. आता काय देणार आहे हा माणूस? देणार मी सांगितलं ना. फुकटचा सुद्धा घालायची लायकी नाही रे. वहिनी तुम्ही पहिला उखाणा घ्या. चला तुम्हाला तो असे ना. हा हा. चला चला घ्या. हास्य जत्रेत पडतो नेहमीच प्राजक्ताचा सडा. या बात काय सुरुवात आहे. हास्य जत्रेत नेहमीच पडतो प्राजक्ताचा सडा. हवं होतं पक्वान्न, पदरात पडला हा सोडा घातला वडा. सर त्या तुम्हाला सोडा घातलेल्या वडा म्हणाल्या. काय सांगतेस त्यांना. नाही लक्षात जाऊ दे ना. काय मला सोडा घातलेला वडा बोलली. आहे सर. मी सोडा घातलेला वडा. आहे सर. आणि तुझं काय ग? काय? तुझं काय? काय? तू घोरताना किती आवाज करतेस? तुम्हाला माहिती आहे कशी घोरते? मला कसं कळणार ना. मग हिच्या बाजूला एकदा झोपा. काय उगीच काय करताय मी का झोपू? नाही नाही तसं नाही. नाही तसं नाही. नाही तसं नाही. म्हणजे कळेल मजा आहे. तुम्हाला. कळेल तुम्हाला. घोरताना एवढी विचित्र घोरते. अशी घोरते हो. तोंड उघडं ठेव ना. उघडं ठेवून घोरते. म्हणजे रोज रात्री माझ्या स्वप्नात वाघ येतो. तुमचं बोलणं कानात चालू असतं ना. हा. किती अति करतो हा माणूस. अति काय? खानदान अति करण्यात पट्टा येते. विशाखा, खानदानाबद्दल बोलायचं नाही. मी बोलणार. खानदानाबद्दल कारण बोलायचं. लग्न तुझ्याशी नाही केलं. अख्ख्या खानदानाशी केलं. मी बोलणार. मी बोलणार. मला उखाणा घ्यायचं. येस येस उखाणा घ्यायचं. मला येस उखाणा येस येस. मी घेणार ना. घ्या सर घ्या सर. भाजीत भाजी मेथीची. हा हे वेगळं आहे. पहिल्यांदा ऐकतो. आयुष्यात पहिल्यांदा ऐकतो. क्या बात आहे. हे वेगळं अतिशय वेगळं आहे. येस येस. भाजीत भाजी मेथीची. हिचं खानदान बावळट. काय संबंध? उगाचच माझ्या खानदान नाव ठेवले. चल, खानदान चल, येतं चल. भाजीत भाजी मेथीची याच्यात पुढे खानदान मग तुझं खानदान वेडं. येतं. मग हे काय हे? तुझं खानदान वेडं. काय ते बोलायचं नाही. मी सांगतो. माझ्या खानदानाबद्दल काही बोलायचं अरे नाही. अरे शांत बसा रे मारो. शांत बसा रे. शांत बसा रे. येता जाता माझा आई बाप काढतो. काय कार्यक्रम सुरू आहे रे. शांत बसा रे. तर आता आपण गजरा माळायचा कार्यक्रम करणार वा, वा, आहोत. वा. येस येस. Yes. तिथे गजरा ठेवलेला आहे. अति कृपया अति. माळा. कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. तुम्हाला करावं लागेल. कृपया करा. येस यू कॅन डू इट. येस प्रेमाने. आहा हा आहा. वहिनी सुंदर आहे फार दिसायला. फार सुंदर. आणि भाऊ तर एवढे यंग दिसत आहेत. म्हणजे आता ते कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून. हा येस 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 प्लीज प्लीज. आहा आहा हाच तो क्षण. वाह क्या बात आहे. दुधाची पिशवी धुतल्यावरती लावून ठेवतात ना टाईल्सला. तसं ठेवला पद्धत आहे गजरा घालायची. गजरा फेकला तुमचा? पद्धत आहे. असं असं घालतात गजरा. इथे 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 असा ठेवतात डोक्यावर अहो गजरा. 2 एपिसोड दिसतोय. अरे यार ठीक आहे. आपण आता पुढच्या राऊंड कडे वळणार हो आहोत. सर हो सर. हे अरे हे माझं ना. नाही काय हरकत नाही. आपण आता पुढला राऊंड आहे. अंगठी सर अंगठी. अंगठी. आता पुढचा रसिक हो. पुढचा राऊंड आहे शुभमंगल सावधान वन्स मोर. वा वा वा. हे बघा तुम्ही 15 वर्षापूर्वी एकमेकांशी लग्न केलेलं आहे. तो सीन आपल्याला पुन्हा इथे रिक्रिएट करायचा आहे. इथे 2 हार ठेवलेले आहेत. ते हार तुम्ही एकमेकांच्या गळ्यात घालायचे असतात. पण त्याआधी तुमचं अरेंज मॅरेज झाल्यामुळे तुम्हाला लव्ह मॅरेज काय असतं याचा अनुभव नाहीये. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसायचं. ही अंगठी काढायची आणि त्यांच्या बोटात टाकायची. येस. हा याच्यानंतर तुम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे. ओके वा वा वा. येस होणार. मी सांगतो होणार. चला ताई या. चला. या ताई. येस येस. हा वा वा वा. बोलले होते ना मी.
माझ्यासमोर तुला गुडघे टेकायला लावेन बघ. मीना गुडगर राहणार. अहो असं कशाला करते मीना गुडगर तिला ऐकतं मिळेल. तुम्ही काय तिचं बोलला? पारडं जड होईल. मी नाही बोलले करणार. होते. अहो पारडा चढवायचं नाहीच आहे मी हे. गुडघ्यावर बसून नाही घालणार. मी उभ्याने हा घालतो. उभ्या निघाला. दिस इज अ राईट आयडिया. हे कोणाची मान अशी होणार नाही. हरकत नाही हरकत नाही. थांबा. अंगठी घातली की हार घालायचे आहेत. ठीक आहे, येस. सर. हा फोटो मीडियामध्ये दिसणार आहे नीट. हा चेहऱ्यावर हास्य. नीट घाल नाही काय पद्धत आहे घालायची. हर 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 हर. हा हा घ्या घ्या. येस येस. इथे पद्धत आहे. अरे अंगठी फेकली. अरे अंगठी फेकली कुठेतरी. 22,000ची अंगठी होती ती. आयुष्यभर फेड्यात बसायला लागेल. अंगठी कुठे गेली? वा 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 मज्जा आली. सई काय म्हणशील? तुम्ही दोघे जेव्हा तुमची एंट्री झाली विशाखाताई आणि प्रसाद दादा म्हणजे तुम्ही तिकडेच सांगितलं की काहीतरी बिनसलंय. म्हणजे तुमच्या चालण्यामध्येच आम्हाला कळलं की काहीतरी बिनसलंय. प्रियदर्शनी आउटस्टँडिंग फारच मजा आली. समीरदा आउटस्टँडिंग फार मजा आली. तुम्ही तुमच्या चौघांचं कॉम्बिनेशन फार आवडलंय. फार भारी मजा आली. प्रसादा वाह फार सुंदर कॉन्सेप्ट होती. एक पेअर समोर इतकी उदास आणि अत्यंत नीरस बसलेली असताना तुम्ही दोघांनी ते सतत चार्ज करत आणि उत्साहात ठेवायचं आणि दुसरी पेअर इतकी उत्साहात काम करत असताना आपल्यात तो उत्साह कणभरही डोकू द्यायचा नाही ॲट अ टाइम. त्यामुळे तुमच्या दोन्ही पेअरसाठी फार अवघड स्किड होतं. त्यामुळे तुमच्या चौघांचाही कस लागला आणि मला प्रचंड कॉन्सेप्ट आवडले आणि तुम्ही चौघांनी अत्यंत झोकून देऊन तो परफॉर्म केला. हा हक्का परफॉर्मन्स फार मजा आली. वंडरफुल मजा आली. खूप मजा आली. वा 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 थँक्यू सो मच. मंडळी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या छुप्या भेटीची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येतात हास्यलोकीचे तरुण गंधर्व आणि अप्सरा अर्थात प्रशांत केणे आणि शिवाली परब. आणि आज त्यांच्या सोबत आहे सतरंगी हास्याची अप्सरा अर्थात नम्रता संभेराव. अय्या! तू आला तू आला तू आला तू आला. आय लव्ह यू पुरुषोत्तम. शिवाली मी व्यंकट. मग मी काय म्हंटल? पुरुषोत्तम. ओ व्यंकट पुरुषोत्तम जवळपासचे शब्द आहेत ना. म्हणून माझा गोंधळ झाला असेल. बरं ते जाऊ दे ना बाबू. तुला माझी बिल्डिंग सापडली ना सोयरासेस. हे बघ ए बाळा ए शोना ती सोरायसिस नाहीये तो आजार असतो. ओएसिस नाव आहे तुझ्या बिल्डिंगचं. माझा ना गोंधळ होतो. बरं ठीक आहे सोया सॉस बिल्डिंग सापडली हे महत्वाचं आहे ना बाबू. कुठला सोया सॉस यार तू प्रत्येक वेळी मला चुकीचा ऍड्रेस देतेस यार. मी तुझ्या बिल्डिंगच्या इथे 2 तास घुटमातो यार. किती चिडू नको ना भार्गव. व्यंकट. मी काय म्हंटल? भार्गव. ओ व्यंकट भार्गव जवळपासचे शब्द आहेत ना म्हणून गोंधळ होतो माझा. नाही पण मी काय म्हणतो मला सांग आज खरंच घरी कोणी नाहीये ना. आपण दोघं आहोत ना. नाही आपण आहोत. आपल्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाहीये ना. आजी आत. तुझी आजी असताना तू मला घरात बोलवलं. तू मला फोनवर बोललीस कोण नाही घरी ये. मी धावपळ करतो तुझ्या आजीला भेटायला आलो. हळू इथे बस इथे. तू काळजी नको करू. माझ्या आजीच्या दोन्ही डोळ्यात आहे ना बिंदू माधव पडलाय. काय पडलंय? बिंदू माधव. काय असतं ते? बिंदू माधव नाही माहिती तुला? डोळ्यात पडतो बिंदू माधव. असं भुरकट भुरकट दिसतं पांढरं पांढरं होतं. ए बच्चा मोतीबिंदू म्हणायचंय का तुला? ते सेम शब्द असले ना की असं होतं माझं. माझ्या आजीच्या दोन्ही डोळ्यात आहे ना मोतीलिंबू माधव झालाय. तर तिला काहीच दिसत नाही. मग ना, माझ्या आजीने आता आहे ना गोळी घेतली आहे झोपेची. सो ती 4-5 तास अजिबात उठणार नाहीये. वा. आता आपली मज्जा आहे. मज्जा ना.
आपली गंमत आहे. गंमत आहे ना बाई. आपलं जुंगडू मुंगडू आहे. मुंगडू मुंगडू बोलायचं आपण. आजी इकडे अगं शिवाली आजी मी इकडे आहे अगं ना. नाही ग, अगं तसं नाही. कोणीतरी दारावर बेल वाजवली म्हणलं कोण आले बघूया. नाचत नाचत जाऊ. कोण नाही आलंय. कोण नाही आलं म्हणजे आलंय. कोण आहे? ही आली आहे ती. कोणती? ती आली आहे ही. अगं कोण ग माय, मला काय सांग ना नीट. कोण आली? अगं ही ग कोण ग? माझी मैत्रीण. बया कोण मैत्रीण? माझी मैत्रीण आली आहे ना. मैत्रीण आली का? नाव गाव फळ फुल काय आहे का नाही तिला? नाही माझी नमस्कार कर ना. नमस्कार कर ना. नमस्काराची नमस्कार आशीर्वाद आहे. बया काय गोड आवाज आहे ग पोरीचा. बया लयच गोड गाड्याची परलता दिदी सारखा आवाज आहे. बया काय नाव गाव काय आहे का नाही तुला? पुरुषोत्तम. काय बोलली तू? पुरुषोत्तम. बया बाई सारखी बाई तू आणि पुरुष घातलंय का तो या नावात? काय बापाने नाव ठेवलंय असं कुठं नाव असते? गंमत आहे आजी. काय गंमत आहे? मूर्ख आहेस का तू? मित्र आहे सांगत ना. मुलगा आहे ना मी. बोलती कोण मुलगा कोण काय ग बोली ती? इथे येऊन बोल बस. नाही नाही आजी ती बोलते ती मुलगा. आजी 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 काय झालं ना, गंमत झाली. हो काय? माझ्या आई बाबांना ना मुलगा हवा होता म्हणून त्यांनी आधीच नाव ठरवलं काय? पुरुषोत्तम. असं आणि झालं काय माहितीये? काय झालं? मी चांगलंय. म्हणून मग त्यांनी मलाच मुलासारखं वाढवलं. काय काय आई बाप आहेत असं कुठं नाव ठेवित्यात का? पोरी बाळाचं नाव कसं पाहिजे? एवढा पोरीचा गडा गोळे गळा गोडे होतय होतय. बाया ग गुणाची पोर. काय उलटी बसली काय ग तू? उलटी नाही हे काय लागत आहे बया? बया ही कुठं सुरू होती कुठं संपत्ती कळत नाही ग. बया बॉयकट आहे का ग तुझा? बया नाव नुसतं पुरुषोत्तम येतं. पोरी सारखं वागायचं जरा का? पुरुषास बघू मला इथं इथं बघू मला. बया हातात बांगड्या नाही. बघू मला इथं. कपाळाला टिकली नाही, कानाला भोक नाहीत, नाकाला बया पोरी सारखी पोर तू काहीच नाही. जीन्सची पॅन्ट घालून येते का? जीन्सची पॅन्ट घालून येते काय बया? तू या मैत्रिणी ग चिडू नको नट मोगरे. चिडू नको ना चिडू नको असं कुठं राहतात वय. ऐक ना मी खरं सांगू का तुला? खरं सांगू काय? आजी पुरुषोत्तम खूप गरीब आहे ग. बिचारी आहे बया. ती मला नेहमी सांगत असते शिवा मला मुलीसारखं राहायचंय मुलीसारखं वागायचंय. पण ही बोली ती माझे आई बाबा नाही वागू देत ग मला. कसं बोलती बया ग? किती ग याचा अंदाज येत नाही बघ मला. बया अगं तू कायला काळजी करी ती? तू आजी आहे धडधाकट. तुला सगळं शिकवीन तुला सगळं. ए शिवाली दे बाया 2 बांगड्या दे मला काढून. कशाला? अगं मी घालीते बांगड्या घालीते. अगं 2 मिनिटात घालीते. नको नको आजी नाही होणार मला बांगड्या. नको नाही होणार. अगं मी घालीते. तू काय टेन्शन घेते? आण ग माझ्या बांगड्या इकडं. माझ्या बांगड्या होतील तुला. हे घे. बया काय हात आहे यो? बाईचा हात कसा नाजूक, पाय नाजूक. मग कसं आहे ना नवऱ्याच्या हातात असा नाजूक सुत हात गेला ना मग नवऱ्याला पण बरं वाटत. बाई आता बघ कशी बांगडी घालते बरं का. नको आजी आजी. बाईच्या ग हाती कशी बांगडी शोभती ग सई बाई. कशी बांगडी शोभती शोभती गवती शोभती अंगाशी ग माझी बाई ती. जा जा माझा कुकाचा करंडा घेऊन ये जा. काला म्हणजे इथं कपाळाला भुंडा कपाळाने फिरती का? बाईच्या जातीनं कुठं भुंड कपाळ पाहिजे का? कुकाचा करंडा घेऊन टिकली लाव इथे. नाही 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 थांब ना आजी. हे बघ माझ्याकडे ना टिकली आहे ही लाव. ते कुकू बिकू नको. ही हाताला आहे. कुठे? इधर अगं दिस अंगाशी. हा दे इथं दे. लाव लाव नको आजी राहू द्या ना. लाव लाव टिकली
अंगाशी आता कशी दिसती गोड गोड. बया बाईच्या ग बाई कुकुशो बघत पायी ग सई बाई कुकुश याचा अंदाज येत नाही ग ऐक ना मी काय म्हणते जा जरा सुई गरम करून आण कानाला नाकाला जरा भोक पाडी अगं 2 मिनिटाचं काम आहे येळ नाही लागत जा घेऊन ये अहो नाही जमणार मला शिवाली मला जायला हवं नको ना. अगं पुढे जाती चल मंगळागौरीचे खेळ शिकवते तुला ये इथं मला नाही ये इथं उभी राहा उभी अगं राहू काढी अंगाशी हा चल जाती का साडी घेऊन येते का थोबाड बघत बसती माझं बघ हे बघ आजी नको ना आता तुमच्या सारख्या पोरी बाळीनं शिकवावं लागत सगळं तू काय बघत बसली घाल आजी साडी. नको नाही हे साडी सगळं नेसता नको येते नाही का? नसेलच नको ये. नाही हे सगळं. गुंडाळ गं. नको. आजी गुंडाळ ए ऐक ना गाशी. मी इथे साडी नेसायला आलो होतो की झालं का अंगाशी हा चल बा आता बस मी तुला आता आगोटा पागोटा शिकवते आगोटा पागोटा आगोटा, पागोटा, आगोटा. हा प्रियदर्शनी डान्स आहे कोण आहे ग ही प्रियदर्शनी इंदालकरांची आहे की आमची इंदालकरांची मैत्रीण आहे आजी. चले तू कर आगोटा पागोटा माझ्यासारखं हा ये इकडे ये आगोटा पागोटा आगोटा पागोटा आजी आगोटा आजी पागोटा आजी पुरुषोत्तम चुकली आहे. नाही, आगोटा 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 दे बाई, काठी. पागोटा आजी आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा पळाली का हाय का काय तू मैत्रीण आहे डरपोक कुठली पळाली बघ तुझ्यामुळे पळाली आहे. माझ्यामुळे मी काय केलं तू गोळी घेतली जाऊन झोप ना गपचूप. मी गोळी घेतलीच नव्हती म्हणजे दाराची जेव्हा बेल वाजली ना तेव्हा पोराचा आवाज ऐकला मी तेव्हाच म्हणलं ही पोरगी काहीतरी आगोटा पागोटा करीत तुला माहित होतं. तेव्हाच मी ठरवलं काहीतरी येऊन इथं तुझी बरोबर कान उघडणी करायची काय गट्टवळे मला माहित होतं म्हणजे आजी आहे मी तुझी बाहेरून जरी म्हातारी दिसत असले तरी आतून मी जवान आहे अशी तशी समजू नको मला आता गोळी घे आणि जाऊन झोप आजी. गोळीची गरज मला नाही पोरी गोळीची गरज तुला आहे तू गोळी खाऊन निवांत झोपली म्हणजे आमच्या अख्ख्या घराण्यालाच निवांत झोप लागल कळलं का चला 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 ऐक ना आजी. खूप सुंदर आम्हाला ही आजी फार आवडली वा 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 आणि प्रशांत किती गोड आवाज आहे तुझा खरंच सुंदर परफॉर्मन्स प्रसादा वा छान प्रशांत अत्यंत छान सोप्या पद्धतीने फक्त आवाज बदलून तू ती व्यक्तिरेखा केलीस त्यामुळे जास्त मजा आली त्यातला इनोसन्स टिकून राहिला ते खूप महत्त्वाचं होतं ना मग तुझी आजी एव्हरग्रीन आहे म्हणाली मला असं वाटतं की हा शब्द जवळच येत ना म्हणून म्हणलं तुझ्यातला मॅडनेस दिवसेंदिवस फार उत्तम पद्धतीने आकार घेतोय आणि त्याचं मला फार बरं वाटतंय बघताना फार मजा आली